महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्धांनी प्राप्त केलेला असा सद्गुण धम्मावर आडू असलेला पूर्णी व्यक्तिसंघ यांना त्रिवार पंचांकना, तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार पंचांकना आणि उपयोगले सर्व सदावा अनुपासक यांना मंगल. तर आजचा भाग आहे की ब्राह्मण आणि भगवान. एक भाग झाला, याचा दुसरा भाग घेता. तर द्रोण नामक एक ब्राह्मण तथागताजवळ गेला आणि त्यांना अभिवादन केले व कुशल समाचार विचारून तो त्याच्याजवळ बसला. असे बसल्यावर द्रोण तथागताला म्हणाला, श्रमण गौतमा, मी असे ऐकले आहे की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करीत नाही, त्यांना उत्तापन देत नाही किंवा आश्रमही देत नाही. श्रमण गौतमा, हे खरे आहे काय की आपण असे करता? असे असेल तर ते बरे नव्हे. श्रमण गौतमा, जर तुमच्या बाबतीत खरे बोलताना जर म्हटले की कुलशीलवान माता पित्याकडून त्याचा जन्म झाला, पूर्वीच्या 7 पिढ्यापर्यंत त्याचे कुल पवित्र आणि निष्कलंक होते, त्याचा जन्म निर्दोष होता, अभ्यासू, वेद, मंत्रज्ञ, अक्षर आणि प्रभेदासह 3 वेदात तो पारंगत होता, तसेच शब्दशास्त्र, इतिहास, पुराणे, काव्य आणि व्याकरण तो ज्ञाता होता, महापुरुष लक्षणाच्या अभ्यासात कुशल व विश्वतज्ञ असा होता, तर श्रमण गौतमा, माझ्या बाबतीत हे संपूर्णपणे यथार्थ ठरले, कारण माझा जन्म, माझे कुलशील इत्यादी हे असे आहे. द्रोण, जे प्राचीन मंत्र निर्माते, मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी होते, त्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य, शब्द, अक्षर ज्ञान होता. उदाहरणार्थ अठ्ठक, वामदेव, विश्वामित्रा, जगदम्बी, अगिरस, भारद्वाज त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असतात: सदृश, बंधनयुक्त, बंधन म्हणजे आणि जातीबद्ध. 2 यापैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहे? आता हा जो द्रोण नावाचा ब्राह्मण आहे भगवान बुद्धाकडे आला. तो म्हणते, तुम्ही ब्राह्मणाला मान सन्मान देत नाही, त्याला आसन देत नाही, काही करत नाही. अशा पद्धती आम्ही ब्राह्मण अशा पद्धतीचे 7 पिढ्यापासून सुद्धा चांगल्या माता पित्यातून जन्म झाला, अशा पद्धतीने आम्ही अशा पद्धतीचे ब्राह्मण असतात, त्यापैकी मी सुद्धा ब्राह्मण असा आहे, असं द्रोणाने म्हटलं. आता भगवान बुद्ध म्हणतात की प्राचीन जे ब्राह्मण आहेत, जे प्राचीन जे निर्माण म्हणजे मंत्र उद्गाती आहेत, मंत्राचा निर्माण करणारे आहेत, अशा लोकांनी, अशा ब्राह्मणांनी असे म्हटलं नाही 5 प्रकारचे ब्राह्मण आहेत. तर कोणते म्हटलं नाही की जसे ब्रह्मा सदृश, देवता देवसदृश, बंधनयुक्त, जातीबद्ध आणि जातीबद्ध, अशा पद्धतीने 5 प्रकारचे ब्राह्मण आहेत. या 5 ब्राह्मणापैकी 2 तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहे, अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्याला विचारलं. तर श्रमण गौतमा, आम्हाला हे ब्राह्मणाचे प्रकार माहीत नाही. तर त्या दोन ब्राह्मणाने म्हटलं, तुम्हाला हे काय प्रकार माहीत नाही, पण आम्हाला माहीत आहे की आम्ही ब्राह्मण आहोत, कारण आम्हाला धम्म उपदेश करावा, म्हणजे मला 5 प्रकारचे समजतील. अशा पद्धतीने भगवान बुद्धाला म्हटलं, तर आम्हाला हे 5 प्रकारचे ब्राह्मण माहीत नाही, पण आम्हाला एवढं माहिती आम्ही ब्राह्मण आहोत, म्हणून आम्हाला धम्म उपदेश करावा, तर जेणेकरून आम्हाला 5 प्रकारचे ब्राह्मण समजतील. अशा पद्धतीने दोन नावाच्या ब्राह्मणांनी भगवान बुद्धाला म्हटलं. भगवान बुद्ध त्याला म्हणतात की ब्राह्मणा, जर लक्ष देऊन ऐक, मी सांगतो. तर ठीक आहे, या ब्राह्मणांनी म्हटलं, आणि तो बोलला आणि मग तथागत सांगू लागले. द्रोण ब्राह्मण सदृश्य केव्हा होतो? आता ब्राह्मणाचा पहिला प्रकार सांगतात. काय म्हणतात? हे द्रोण, एखादा ब्राह्मण कुलशीलवान माता पित्या पासून जन्म घेतो, 7 पूर्व पिढ्या करून त्याला पावित्र्याचा वारसा प्राप्त होतो. जन्माच्या दृष्टीने तो सर्वथा निर्दोष असतो आणि 48 वर्षे ब्रह्मचर्याचं तो पालन करतो आणि आचार्याने शिक्षण दिल्याबद्दल अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार त्याची दक्षिणा पूर्ण करण्याबद्दल तो झटतो.
आणि द्रोण धर्मानुसार म्हणजे काय, तर शेतकरी, व्यापारी, गुराखी, धनुर्धर आणि राजसेवक किंवा दुसरा कोणताही व्यवसाय न करता, भिक्षा पात्राचा तिरस्कार न करता फक्त भिक्षा मागून तो आपली उपजीविका करतो. तो आपली गुरुदक्षिणा देऊन टाकतो, समसूताचे मुंडन करतो, काशाय वस्त्र परिधारण करतो आणि गृहहीन जीवनासाठी गृहत्याग करतो. आणि असे केल्यावर एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, ऊर्ध व अर्धर अशा सर्व दिशात मैत्रीयुक्त, दूरगामी, व्यापक तसेच असीम वृत्ती आणि घृणा किंवा सुविचाराने तो संचार करीत राहतो. आणि असे केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने विहार करतो, मुदिता वृत्तीने विहार करतो, उपेक्षा वृत्तीने विहार करतो आणि एक, दोन, दुसरा, तिसरा, चौथ्या, अर्धा, अधर अशा सर्व दिशात करुणा, मैत्री आणि उपेक्षापूर्ण विचार स्वतंत्र करतो. दुर्गामी, व्यापक, असीमी आणि गुणा किंवा कुविचाराविना तो सतत प्रचार करीत राहतो. अशा प्रकारे चार ब्रह्मविहारात विहार करून मृत्यूनंतर देह विचित्र झाल्यानंतर वशीकरण ब्रह्मलोकात उदय पावतो. हे दोन अशा प्रकारे ब्राह्मण सदृश्य होतो. तर असा ब्राह्मण सांगितलं गेलं नाही की तो एका चांगल्या माता पित्यापासून जन्माला येतो, 7 पिढ्यापर्यंत त्याला शुद्ध राहत असतो आणि शुद्ध राहिल्यानंतर चांगला व्यवसाय करून म्हणजे आपली चांगल्या गुरुला आपल्या धर्मानुसार काय करते, दीक्षा देत असते, म्हणजे गुरुदक्षिणा देत असते. धर्मानुसार म्हणजे काय, चांगला व्यवहार म्हणजे दीक्षा म्हणून फक्त, म्हणजे कोणाचा म्हणजे गृहस्थाचा व्यापार करून किंवा गृहस्थाचे काम करून नाही, तर जे काही गृहत्याग लोकांचा आहे, जो व्यवसाय आहे त्याच पद्धतीने म्हणजे दीक्षा मागूनच तो काय करतो, आपली गुरुदक्षिणा करतो. आणि अशा पद्धतीने सर्वावर तो मैत्री करतो, सर्वावर मुदिता करतो, सर्वावर ब्रह्मविहारामध्ये राहतो. आणि अशा पद्धतीने ब्रह्मविहारात झाल्यानंतर ब्रह्मविहारात तो मरण पावल्यानंतर ब्रह्मलोकात सुद्धा जन्म होतो. अशा पद्धतीचा जो ब्राह्मण असतो त्याला म्हटलं नाही ब्रह्म, काय म्हटलं नाही, ब्रह्म सदृश्य अशा पद्धतीचा ब्राह्मण असतो. अशा पद्धतीने हा एक प्रकारचा ब्राह्मण सांगितला. दोन ब्राह्मण देव सदृश्य कसा असतो. आता भगवान बुद्ध सांगतात की द्रोण सदृश्य ब्राह्मण कसा असतो, आता एक आहे ना, तर दोन अशाच प्रकारच्या सुजात आणि सुविचार ब्राह्मणाचे उदाहरण घेऊन, तो शेती करतो, व्यापारी करतो इत्यादी मार्गाने आपले उद्योग न करता दीक्षा मागून जीवन व्यतीत करतो. तो आपली गुरुदक्षिणा चुकती करतो आणि अधर्मानुसार नाही तर धर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. इथे धर्मानुसार म्हणजे काय, तर कळविके प्राप्त न करता जिच्या हातावर विधियुक्त उदक घातले गेले आहे अशा ब्राह्मणाचा तो स्वीकार करतो आणि ब्राह्मणीकडे जातो. अत्यंत व्यास, वेरूकारगार, व्रतकार किंवा आदिवासी याच्या कन्याकडे नव्हे किंवा संतवती, स्तनपानवती किंवा ऋतू प्राप्त झालेल्या कन्याकडे नव्हे. दोन, तो गर्भवती कन्याकडे जात नाही, कारण तसे केल्या होणारी संतती कलंकित होईल. तो स्तनपान कन्येकडे जात नाही, तर त्यामुळे संततीचे स्तनपान अपवित्र होईल. आणि ऋतुस्थान नाही त्या कन्येकडे तो जात नाही, कारण दोन अशा कन्याकडे गेल्यानंतर कामतृष्णा, क्रीडा अथवा सौख्य अशा विधानता होते. केवळ संपोतीचे साधन एवढे त्याला ब्राह्मणीला महत्व उरेल. आणि वैवाहिक जीवनात त्याला संतान प्राप्ती झाली तर तो मुंडन करून घेतो आणि गृहत्याग करून गृहहीन जीवन पत्करतो. अशा प्रकारे गृहहीन झाल्यानंतर कामविकारापासून अलिप्त होऊन तो प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि चतुर्थ अशा ध्यानाची साधना सिद्ध करतो. आणि अशा रीतीने चारही ध्यानाची साधना केल्यानंतर मृत्यूनंतर देहविचन झाल्यानंतर तो इतर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण देव सदृश्य असतो. ब्राह्मण देव सदृश्य ब्राह्मण कोणा म्हटलं नाही, देव सदृश्य ब्राह्मण कोणाला म्हटलं नाही, की जो पहिल्या प्रकारचा ब्राह्मण आहे तसा, फक्त त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की तो पहिलावाला लग्न करत नाही, दुसऱ्यामध्ये काय होते लग्न करते. पण लग्न करत असताना तो कोणत्या ज्या ब्राह्मणी आहे तिच्यासोबत लक्ष करते, इतर कोणत्या जातीच्या याच्यासोबत करत नाही. आणि चांगल्या पद्धतीने तो विवाह करतो आणि मुलं बाळ झाल्यानंतर मग तो संन्यास घेतो. संन्यास घेतल्यानंतर 4 ध्यानाचं ध्यान सिद्ध करतो आणि मरणानंतर देवता लोकांमध्ये म्हणजे ब्रह्म लोकांमध्ये उत्पन्न होतो. अशा पद्धतीने त्याला म्हटलं नाही देव सदृश्य
ब्राह्मण आहे ना. आता त्याच्यानंतर म्हटलेलं आहे 2 ब्राह्मण बंधनयुक्त ब्राह्मण कसा होतो. तर आता बंधनयुक्त ब्राह्मण बद्दल सांगितलं गेलं नाही. हे 2 अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण देऊ. तोही असा विवाहित होतो आणि विवाहित जीवनात संतान प्राप्ती झाल्यानंतर तो संतान प्रेमाने मारून जाऊन संसारात मग्न होतो आणि गृहजीवनाशी निगडीत होऊन राहतो आणि गृहहीन जीवन प्रवेश करण्याचा विचारही त्याचा ठेवत नाही. आपल्या आपल्या परंपरागत बंधनात तो जीवन व्यतीत करतो, त्याचे उल्लंघन करीत नाही. त्याच्या बाबतीत असे म्हणता येईल, तो बंधनाच्या मर्यादेत जीवन व्यतीत करतो, सीमा उल्लंघन करण्याचा प्रयत्न करीत नाही आणि म्हणूनच या ब्राह्मणाला बंधनयुक्त ब्राह्मण म्हणतात. आता ब्रह्मणयुक्त ब्राह्मण कोणता आहे? आपण दुसरा जसा ब्राह्मण पाहिला तसाच ब्राह्मण आहे, देव सदृश ब्राह्मणासारखा. फक्त काय आहे की त्याच्यामध्ये तिसऱ्यामध्ये काय आहे की तो लग्न केल्यानंतर संन्यासी होत नाही, तो गृहस्थ जीवनामध्येच राहतो, गृहस्थ जीवनामध्येच मरतो. याला आचार्य म्हटलं नाही काय बंधन युक्त ब्राह्मण अशा पद्धतीचे म्हणणं आहे. तर अशा पद्धतीने 3 प्रकारचे ब्राह्मण भगवान बुद्धांनी त्याला सांगितले. आता त्याच्यानंतर द्रोण अशाच प्रकारचा एक ब्राह्मण म्हणजे आता 2 अशा प्रकारचा बंधनयुक्त ब्राह्मण सांगितला. आता हे 2 ब्राह्मण बंधन भंजक कसा असतो. आता बंधन भंजक ब्राह्मण कसा असतो ते 2 अशाच एका सुज्ञान आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण देऊ. तो गुरुदक्षिणा चुकती करतो आणि धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करण्यास योजतो आणि क्रय विक्रय प्राप्त झालेल्या अथवा ब्राह्मणीच्या अथवा तिच्या हातावर विधियुक्त उदक सोडले गेले असता अशी जो एखाद्या ब्राह्मणीकडे जातो किंवा क्षत्रिय अत्याच बुधाची कन्येकडे किंवा जातीबस्थ व्याध आणि वेरुकाराची रथकार आदिवासी याच्या कन्येकडे किंवा संतानवती स्तनपान समक ऋतीमती अप्राप्त ऋतू अशा स्त्रीकडे जातो आणि कामस्मृती क्रीडा सौभाग्य अशा संतोक्तीच्या साधन या दृष्टिकोनातून केवळ त्याला ब्राह्मणीचे महत्व वाटत असते. तर तो परंपरागत बंधनाचे पालन करीत नाही, तो त्याचे उल्लंघन करतो आणि असे म्हटले जाते तो बंधनाचे पालन करीत नाही तर बंधनाचे उल्लंघन करतो आणि म्हणूनच त्याला बंधन भंजक ब्राह्मण असे म्हणतात. तर आता बंधन भंजक ब्राह्मण कोणता आहे की जसा आपण पाहिला कोणता ब्राह्मण पाहिला दुसरा आणि तिसरा आहे की नाही. हे जसे ब्राह्मण पाहिला आहे याच्यामध्ये काय आहे ते लग्न करणारे ब्राह्मण. हाही स्वतःच ब्राह्मण आहे पण हा लग्न करताना काय करतो की ब्राह्मण स्त्रीशीच नाही करत तर त्याला कोणत्याही स्त्रीसोबत बंधन करत असतो, कोणत्याही स्त्रीसोबत लग्न करत असतो, कोणत्याही स्त्रीसोबत त्यांना आपला व्यवसाय हे राहणे गयाने करत असतो, काम विचार वगैरे असं करत असतो, त्याला काही बंधन नाही. मग ते कोणाची स्त्री हो, क्षत्रियाची असो, शूद्राची असो, जातीची असो, परजातीची असो, कारागिराची असो, काही असो, कोणत्याही स्त्रीसोबत तो लग्न करण्यास काही ठेवत नाही. तर अशा पद्धतीने त्याला म्हटलं नाही की आपल्या नियमांनुसार न राहता तो आपल्या बंधन तोडून टाकतो म्हणून त्याला बंधन भंजक असं नाव दिलं आहे. अशा पद्धतीने या चौथ्या प्रकारला म्हणलं नाही बंधन भंजक ब्राह्मण अशा पद्धतीने म्हटलं. तर त्या पद्धतीने सुद्धा तो गुरुदक्षिणा वगैरे देत असतो. तर गुरुदक्षिणा तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार करत असतो. तर अशा पद्धतीने म्हटलं नाही की विक्री करून जेव्हा कोणत्या पद्धतीने म्हणजे जसं वाटलं तसं. तर काय आहे की जो व्यक्ती तो इतर 3 लोक पाहिलं तर ते काय करतात त्यांचा व्यवसाय काय आहे भिक्षा मागूनच करायचा आहे. पण आता याचा काय आहे जसं वाटला तसं आपल्याला भिक्षा वाटलं तर भिक्षा मानाचं नाही म्हटलं तर नाही. अशा पद्धतीने हा बंधनाचे काय केलं नाही तोडून टाकलं नाही. म्हणजे लग्न करताना कोणती स्त्री चालते आणि व्यवसाय करताना कोणताही व्यवसाय चालतो त्याला कोणतं बंधन नाही. म्हणून त्याला सगळं त्या बंधन सांगितलं होतं ते बंधन काय केलं तोडून टाकलं म्हणून त्याला बंधन भंजक अशा पद्धतीचे ब्राह्मण म्हटलेला आहे. तर आता अशा प्रकारच्या ब्राह्मणाला बंधन भंजक ब्राह्मण म्हणतात. आणि द्रोण ब्राह्मण जातीबद्ध ब्राह्मण कसा होतो. हे द्रोण अशाच एका सुजात ब्राह्मणाचे उदाहरण घेईल. तो 48 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करून वेद मंत्राचा अभ्यास करतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणेच्या परिपूर्तेसाठी
धर्मानुसार किंवा अधर्मानुसार उपजीविका करतो तो कृषीबल, व्यापारी, गुराखी, रघुंतर, राजसेवा आणि इतर व्यवसाय पत्करतो आणि भिक्षापात्राचा तिरस्कार न करता भिक्षा मागून तो उपजीविका करतो. आणि गुरुदक्षिणा वृत्ती केल्यावर तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. स्वयंविक्रातून प्राप्त झालेले किंवा तिच्या हातावर निधीयुक्त सोडलेले अशा एखादी स्त्रीची ब्राह्मणी किंवा दुसरी एखादी स्त्री सणांकावधी सरळ इत्यादी कामसुद्धा किंवा संतानोक्तीची साधन म्हणून गणली गेली अशा प्रकारे तो जीवन व्यतीत करतो. तेव्हा ब्राह्मण त्याच्याबद्दल बोलतात की हा श्रेष्ठ ब्राह्मण आपले जीवन कसे बरे व्यतीत करतो. आणि त्यावर तो उत्तर देतो, अग्नी स्वच्छ व घाणेरडा वस्तू जाळून टाकतो त्याप्रमाणे तो स्वच्छ अशुद्ध होत नाही. तसेच ब्राह्मणाने अशा प्रकारे जीवन व्यतीत केले तरी त्यामुळे तो अपवित्र ठरत नाही. आणि तो असा म्हणतो की ब्राह्मण अशा प्रकारे जीवन व्यतीत करतो म्हणून त्याला अशा जातीभक्त ब्राह्मण अशा पद्धतीचे म्हणतात. तर अशा पद्धतीने जातीभक्त ब्राह्मण. आता याच्यामध्ये काय आहे की पहिल्या ज्याच्यामध्ये व्यवसाय तर सांगितलं तेवढं नाही आहे, तो योग्य पद्धती व्यवसाय वगैरे करतो. पण पत्नी त्याच्यात कोणत्या पद्धतीने करायचा. आता जातीभक्त म्हणजे काय आहे की याच्यामध्ये काय आहे तर तो सुद्धा ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतो, मात्या पित्यापासून घेतो. पण आता तो गुरुदक्षिण म्हणजे गुरु करून काय करतो, शिक्षण घेतो, वेद पठण वेतन सगळं शिक्षण घेतो. आणि गुरुला शिक्षण गेल्यानंतर जेव्हा गुरुदक्षिणा द्यायची राहते तो गुरुदक्षिणा देत असताना तो भिक्षा मागून गुरु भिक्षा देत नाही. तर मग कोणताही व्यवसाय करतो. मग कधी तो शेती करल, व्यापारी करल, कोणताही धंदा करल, काही करल, अशा पद्धतीने तो काय करतो आपला व्यवसाय करतो. आणि अशा पद्धतीने व्यवसाय केल्यानंतर तो आपल्या जातीमध्ये आपल्या जातीमध्ये राहत नाही. त्याचा जो व्यवसाय सांगितला तो व्यवसाय करत नाही, कोणत्याही व्यवसायामध्ये तो काम करत राहतो. अशा पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर त्याचं लग्न सुद्धा होते, म्हणजे ते लग्न करण्यासाठी ते पत्नी करतो ते सुद्धा त्याच्या धर्माचीच नाही तर कोणत्याही धर्माची त्याला चालते. मग ते लग्न झालेली असो की न झालेली असो, कुवारी असो, जाती असो, जातीची असो, ते मुलाची आई असो, काही असो, कोणत्याही जातीची असो, कोणत्याही कशी असो, त्या स्त्रीसोबत काय करतो आपला व्यवहार करतो आणि अशा पद्धतीने लग्न करत असतो. अशा पद्धतीने त्याला कोणत्याच काय बंधन अजिबात राहत नाही. म्हणजे त्या जातीचे बंधन नाही राहत ना, कोणतंच बंधन अशा पद्धतीचं राहत नाही. म्हणून त्याला म्हटलं जाते जाती भ्रष्ट ब्राह्मण अशा पद्धतीचं म्हटलं जात. अशा पद्धतीचे हा एक ब्राह्मण आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने येतो सांगितलं तर अशा पद्धतीने हा जातीभ्रष्ट ब्राह्मण आहे. मग भगवान बुद्ध त्याला बोलतात की दोन प्राचीन मंत्र निर्माते, मंत्र उद्गाते ब्राह्मण होते, ज्यांनी आपल्या मंत्राच्या प्रत्येक ओढ आणि वाक्य अक्षर ज्ञात होते त्यांनी अशा प्रकारचे 5 प्रकारचे ब्राह्मण सांगितले आहेत. मग या 5 प्रकारच्या ब्राह्मणामध्ये सदृश्य ब्राह्मण सदृश्य, देव सदृश्य, बंधनयुक्त, बंधन भंजन आणि जातीभ्रष्ट अशा पद्धतीचे ब्राह्मण आहेत. तर दोन या 5 पैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला 5 प्रकारचे ब्राह्मण सांगितले आणि त्याला द्रोणला विचारले की या 5 पैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहे. तेव्हा त्याने म्हटलं, श्रवण गौतमा, जर अशा प्रकारचे ब्राह्मण खरोखर असतील तर निदान आणि जातीभ्रष्ट ब्राह्मण तरी नक्की नाही, म्हणजे जातीभ्रष्ट ब्राह्मण नाही. पण श्रवण गौतमा, आपले निवेदन अद्भुत आहे. आपण मला उपासक म्हणून स्वीकार करण्याची कृपा करावी, जेणेकरून यावधी आपल्या आश्रयाचा अनुग्रह मला प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाला त्याने म्हटलं आहे की मी या ब्राह्मणापैकी असे जे ब्राह्मण असतीलच पण कमीत कमी मी जातीभ्रष्ट ब्राह्मण तर नाही आहे. अशा पद्धतीने म्हटलं नाही. म्हणलं की भगवान अद्भुत आहे, चांगल्या पद्धतीचे आहे. आपण अशा पद्धतीने सांगितलेलं आहे तर खरोखरच मी आपला काय आहे उपासक होण्याची मला इच्छा आहे. मला उपासक म्हणून स्वीकार करावा अशा त्या द्रोण नावाच्या ब्राह्मणाने काहीतरी भगवान बुद्धाला प्रयत्न. आता भाग 3, भगवान बुद्धाच्या धम्माचे टीकाकार. संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार. कोणत्याही उपासक गृहस्थाला सदस्य म्हणून स्वीकृती करणे संघाला सुलभ होते. संघरूपी मंदिराचे दार खुले ठेवून त्यातील कुणालाही प्रवेश दिल्याबद्दल भगवान बुद्धाला काही लोक टीका करतात. आता भगवान बुद्धाने आपल्या भिक्षू संघाला काय ठेवलं आहे, खुलं ठेवलं. कोणीही यायचं, कोणीही भिक्षू बनवू शकते, त्याला जात पात असं ठेवलं नाही. म्हणून लोक त्याच्यावरती टीका करू लागले. काय टीका करू लागले की त्याची म्हणणे असे होते की अशा योजनेमुळे असे घडेल की काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर ते संघात सोडून सुद्धा जातील आणि संघात सोडून गेल्यानंतर पुन्हा ते गृहाश्रमात गेले. लोक म्हणतील की भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये संघामध्ये असं काही नाही आहे म्हणून लोक त्याच्यात धर्म सोडून जातात. म्हणजे खोल धर्म आहे.
काही त्या धर्मामध्ये अर्थ राहणे अशा पद्धतीने लोक म्हणतील. या टीका यथार्थ नव्हत्या. ज्या हेतूने तथागताने अशा योजना केली होती त्याचा हेतू वेगळा होता. तो हेतूच लोकांना समजला नाही. या टीका यथातथ्य नव्हता. या टीका तर तथागताचे म्हणणे होते की हा धर्म स्थापून उपकार अशा मुक्ती जलाने परिपूर्ण स्नानासाठी योग्य जलाशय निर्माण केला होता. सद्धम्माचा जलाशय. तर अशा पद्धतीने म्हटलं नाही की मी लोकांच्या साठी एक जलाशय निर्माण केला आहे तर त्यांनी इथे येऊन आंघोळ करायला पाहिजे, स्नान करायला पाहिजे, असा धम्माचा नाही काय सद्धम्माचा जलाशय निर्माण केला आहे. आणि तथागताची अशी इच्छा होती की जो व्यक्ती पापाने कलंकित झालाय, तो भ्रष्ट झालेला आहे, तो या जलाशयात येऊन आपले स्नान करून त्याने ते पाप धुवून टाकले पाहिजे. या धम्माच्या धम्मामध्ये तो येऊन काय केलं पाहिजे, त्याने पाप धुवून टाकलं पाहिजे. आणि जर कोणी या सद्धम्माच्या जलाशयावर गेला आणि तो स्नान न करता पूर्वीप्रमाणे कलंकित राहिला तर या अवस्थेत जर त्याने तिथं गेला आणि मागे फिरून राहिला, या अवस्थेत त्याचा दोष आहे. सद्धम्माचा दोष करणे म्हणजे एखादा माणूस एखाद्या जलाशयावर गेला, तो भरलेला आहे कचऱ्याने म्हणा कोणत्याही घाणीने भरलाय आणि तो जलाशयावर गेला, पाण्याजवळ गेला आणि तिथून वापस आला, तर मग दोष कोणाचा आहे? पाण्याचा दोष आहे की त्या माणसाचा आहे? माणसाचा आहे ना. तशाच पद्धतीने भगवान बुद्धाने म्हणतात की हा दोष त्याचाच आहे. म्हणून तथागत म्हणाले लोकांना आपली पापे धुवून टाकणे साध्य व्हावे म्हणून हा जलाशय निर्माण केल्याने मी जर असे म्हटले तर जो कोणी मलिन आहे त्याने या जलामध्ये प्रवेश करू नये. ज्याची धूळ आणि सकळ मागून गेलं आहे आणि जो शुद्ध व निष्कलंक आहे त्यानेच फक्त जलाशयात यावे तर ते योग्य ठरेल काय? तर भगवान बुद्ध इथं काय म्हणतात, मी जर हा जलाशय निर्माण केला आहे, सद्धम्माचा जलाशय बनवलेला आहे, त्याच्यामध्ये जर मी असं म्हटलं तर जो व्यक्ती कलंकित झालाय, मुलीने भाकलेला आहे, खराब झालेला आहे, माखलेला आहे, धूळ माखलेले आहे, चिखल माखलेला आहे, त्यांनी या जलाशयात येऊ नये. जे स्वच्छ आहेत, निर्मळ आहेत, त्यांनीच या जलाशयामध्ये आंघोळ करावे असं जर म्हटलं तर या जलाशयाचा काय उपयोग आहे का? आहे की नाही? अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हटलं. तर त्याच्यासाठी हा जलाशय काही योग्य ठरला नाही. म्हणून अशी अट घातलं असता तर माझ्या सद्धम्माचा उपयोग काय राहिला असता, आहे ना. म्हणून आपल्या धम्माने होणारे ही फक्त निवडक लोकांपुरते मर्यादित करावे ही तथागताची इच्छा नव्हती. हे टीकाकार विसरले. आपला धम्म हा सर्वांनी पडताळून पाहावा यासाठी तो सर्वांना खुला केला होता ही तथागताची इच्छा होती. म्हणजे भगवान बुद्धांनी सगळ्यांना धम्म खुला का केला? कारण कोणीही पाप करण्यावाला व्यक्ती आहे जो म्हणजे दुर्गंधीने भरला आहे तो इथे यावा आणि सत्य होऊन जावा असा भगवान बुद्धाचा उद्देश होता. आता दुसरा व्रत नियमाचे टीकाकार. पंचशील पुरेसे नाही काय? व्रतग्रहणाची आवश्यकता आहे असे नेहमी प्रश्न विचारले जात असतात. आता इथं काय म्हटलं नाही, आता व्रतग्रहणाची काय आवश्यकता? आता व्रतग्रहणाची काय आवश्यकता म्हणजे काय? समजलं का? पूर्ण वाचतो नंतर पुन्हा जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकतात तर वातीच्या, जुलाबाच्या आणि तत्सम औषधींना देह दुर्लभ करण्याचा फायदा काय असे मत प्रदर्शन केले जात असते. आता एखाद्या औषधीने बरोबर होत आहे तर मग पुन्हा त्याला खोकल्याचे औषध म्हणजे एखादा माणूस बिमार पडलाय तर त्याला रोगाकडे गेल्यानंतर त्याला औषधी दिली आहे, मग त्याला खोकल्याची पुन्हा औषधी का दिली पाहिजे? त्याला डोकदुखीची का औषधी दिली पाहिजे? त्याला सर्दीची औषधी पुन्हा का दिली पाहिजे? असे काही लोकांचं मत असते, है ना. तसे गृहस्थ उपासकाला संसारात राहून वासना उपयोग भोगू नये पंचशीलाने शांती व श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते तर भिक्षूंना आणखी व्रतग्रहण करण्याची आवश्यकता आहे. तथागताने ही व्रते त्याची स्वाभाविक गुणवत्तेसाठी जोडली आहेत. व्रतस्थ जीवनामुळे आपोआप सत्वाची शुद्धी होते व अधपातापासून रक्षण होते. जे व्रतग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते. व्रतग्रहण म्हणजे वासना, अहिंसा, अहंकार याचे नियमन व विचाराचे निर्मूलन. जे व्रतग्रहण करतात आणि त्याची जोपासना करतात ते सुरक्षित असतात व त्याचे आचार विचार सर्वत्र पवित्र असतात. फक्त पंचशील ग्रहणाने मात्र हे साध्य होत नाही. व्रतग्रहणाने नैतिक अधपतनापासून जे संरक्षण होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही. व्रतस्थ जीवन अत्यंत कठीण असते. पंचशील
ग्रहाचे मात्र तसे नसे. मानव जातीच्या हितासाठी काही वतस्थ जीवन स्वीकारणे आवश्यक असते. म्हणून तथागताने दोन्हीचा योजना केली होती. आता भगवान बुद्धांनी म्हटलं नाही की पंचशील आहे. पंचशील दिल्यानंतर आता टीकाकाराचं मत आहे पंचशील दिल्यानंतर पुन्हा वतस्थ जीवन पाहायला पाहिजे अशा पद्धतीने काही टीकाकाराचं मत होतं. आता वतस्थ जीवन म्हणजे काय? व्रतस्थ जीवन म्हणजे काय? पंचशील दिल्यानं काम भागणार नाही का? पंचशील दिल्यानं काम भागणार नाही का? भागणार नाही. हा काय नाही. आता पंचशीलेचे संकल्प झालं नाही एक प्रकार. मग पंचशील दिल्यानंतर काम भागायला पाहिजे की नाही पाहिजे? मग आणखी वतस्थ जीवन कशाला पाहिजे ना? काही लोक तर मग काय होय वतस्थ जीवन म्हणजे काय? म्हणजे आपण उपवास घालून करतो ना तर त्यालाच म्हटलं गेलं आहे. तो पंचशील आहे तर तेवढ्याने पुरेसे व्हायला पण आणखी काले वरतस्थ पाहिजे आहे की नाही? कायले नियमामध्ये आणखी त्या जखरून टाकायला पाहिजे असं लोकांचं मत आहे. पण भगवान बुद्ध काय म्हणतात केवळ पंचशिलाने माणूस परिशुद्ध शुद्ध होणार नाही. तो फक्त एक पंचशील धारण केल्याने तात्पुरती होईल. पण त्याला पूर्णपणे जर सत्य व्हायचं आहे पूर्णपणे निर्मळ व्हायचं आहे तर त्याने आणखी व्रत धारण केले पाहिजे. म्हणजे आणखी त्याने उपवास धारण केलं पाहिजे अष्टशील धारण केलं पाहिजे आणि उपवासाच्या पलीकडे तो गेला पाहिजे अशा पद्धतीचं म्हटलं नाही आहे ना. अशा पद्धतीने पंचशिलानेच नाही तर काही व्रत धारण करणंही आवश्यक आहे अशा पद्धतीने. म्हणजे फक्त पंचशील घेऊन माणसाला पवित्र जीवन जगता येत नाही. तर पुन्हा त्याने व्रत धारण केलं तर त्याचे व्रत काय होतात? परिपूर्णता होतात. त्याची परिपूर्णता होते. त्याचं जीवन पवित्र होते. त्याचं मन शुद्ध होत असते. आता तिसरा प्रकार आहे अहिंसेच्या तत्वाचे टीकाकार. आता बरेचसे लोक आहेत अहिंसेच्या तत्वाचे सुद्धा टीकाकार आहेत. म्हणजे काय? कसे टीकाकार आहेत? अहिंसेच्या तत्वाचे टीकाकार म्हणजे कोणते टीकाकार? हिंसा करू नये अशा पद्धतीने सांगितल्यानंतर टीकाकार आहे आमल्याला कोंबडा बकरा खाता येत नाही, मांस खाता येत, हे टीका झाली ना? झाली ना? खाण्यावाल्यासाठी टीका झाली, न खाण्यावाल्याची चांगलं झालं आहे नाही आहे ना. तर आता अहिंसेच्या तत्वाला मागता येत भाग पाहिला आपण तिकडं आहे ना. अशी टीका सांगितली. आता दुसऱ्या पद्धतीने तर अहिंसेच्या तत्वाला ज्याचा विरोध होता असे काही लोक होते. त्याचे म्हणणे होते की त्यामुळे पापाचा प्रतिकार व शरणागती पत्करावी लागेल. तर मग अहिंसेचे तत्व धारण केल्याने काय होईल? पाप करण्यावाल्याची संख्या जास्त वाढल आणि मग आपल्याला त्याला शरणागती जावं लागेल. समजलं काय? का उदाहरण? तर जर आपण जर लोकांना प्रतिकार केलाच नाही, कोणाला दंड दिलाच नाही तर लोक काय करतील? चोऱ्या माऱ्या करण्याची संख्या जास्त वाढेल आणि चोऱ्या माऱ्या संख्या करण्यात आल्यानंतर वाईट लोकांची संख्या जास्त होईल. मग चांगले लोक काय करतील? शरणागती पत्करावं लागेल त्यांना. म्हणून तथागतांनी शिकवल्यानंतर अहिंसेच्या तत्वाचा हा पूर्ण विपर्यास केला म्हणजे चुकीचा अर्थ पकडला आहे. तर संगणित व गैरसमज राहू नये म्हणून तथागतांनी आपली भूमिका अनेक प्रकारे स्पष्ट केली. यापैकी पहिला उल्लेखनीय प्रसंग म्हणजे संघात सैनिकांना प्रवेश देण्याबाबत नियम केला होता. तर भगवान बुद्धांनी संघामध्ये सैनिकाला प्रवेश देण्याचं नाकारलं होतं. म्हणजे नियम बनला होता तर सैनिकाला संघामध्ये प्रवेश देऊ नका म्हणजे लिस्ट बनवू नका असा नियम लावला. तर घटना अशी आहे एकदा मगध देशाच्या सीमाभूमीमध्ये आंदोलन सुरू झालं. तेव्हा मगध नरेश सैन्य बिंबिसाराने आपल्या सेनापतीला आज्ञा केली की जा आणि आपल्या सैनिक अधिकाऱ्यांना सीमा प्रदेशावरील बंडखोरांना हुडकावून काढण्यात त्यांना शिक्षा देण्यास आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्यास आदेश द्या. सेनापतीने तसे केलं. आता तो बिंबिसार राजा होता त्याने सांगितलं तर त्याच्या एका प्रांतामध्ये जे बंडखोर लोक असतात तो वेळा करणारे त्याने काय बंद केलं. मग त्याने काय बिंबिसार राजाने म्हणलं आपल्या सेनापती सांगितलं का आपले जे सेना अधिकारी आहेत त्यांना सांगा तर त्या भागामध्ये जे काही लोक गुजरी करतात त्यांनी तुम्ही काय त्याला पकडा, त्याला मारा आणि त्याला शिक्षा द्या. अशा पद्धतीने बिंबिसार राजाने त्या सेनापतीला सांगितलं. सेनापतीने त्याच्या अधिकारी लोकांना जे सेना अधिकारी होते त्यांना सांगलं. तर सेनापतीचा आदेश ऐकून सेना अधिकारी दिग्ध वनस्पतीमध्ये आला. दिग्ध वनस्पती म्हणजे मनामध्ये आला तो. तर कशा पद्धतीने आला
त्यांनी म्हटलं की युद्धावर जातात आणि लढाया करताना आनंद प्राप्त होतो ते पाप करतात. तर काय आहे की युद्धात गेल्यानंतर तिथं आपण जर कुणाला मारलं, युद्धात गेल्यानंतर मारामारी करावं लागते आणि मारल्यानंतर काय होईल, पाप लागते. मग अशा पद्धतीने पाप लागल्यानंतर आपल्याला ते अवगुण होते, अशी तथागताची शिकवण आहे. तर शिकवण काय भगवान बुद्धाची, की आपण जर कोणत्या माणसाला मारलं तर ते पाप लागते आणि पाप लागला त्याचं कर्म काय आपल्याला सोडत नाही, अशी शिकवण आहे. मग आपण तिथं जाऊन कोणाला मारलं आणि तो मरण पावला मग आहे ना, तर मग ते आपल्याला पाप लागल, अशा पद्धतीने तो विचार करू लागला. हा विचार बरोबर आहे का चुकीचा आहे? बरोबर आहे का चुकीचा आहे? सेना अधिकारी हा असा विचार करतो की मी जर त्या जिथं काही लोक आहेत तिथं गेलं, त्यांना पकडलं, त्यांना मारलं, त्यांना फाशी शिक्षा केली किंवा त्याला तलवारीने मारलं तर मला पाप लागेल, असं तो म्हणतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे, ठीक आहे. आता दुसरं उदाहरण. तर त्यानंतर शिकवण होती, या उलट बंडखोरांना पकडा आणि त्याचा निपात करा अशी राजाची आज्ञा होती. अशा परिस्थितीत आपण काय करावे हे स्वतःचीच करावे. आता राजाचा आदेश होता की तुम्ही त्याला जाऊन पकडा, त्याला मारा, अशा पद्धतीने म्हटलं नाही. आता इथं त्याला मारलं तर पाप लागते आणि नाही मारलं तर राजाचा आदेश आहे. अशा पद्धतीने ते होते दिग्ध होते, म्हणजे मनामध्ये म्हणजे असे सुटपटले होते की आता करायचं काय आहे ना. नाही केला तर राजा आपल्याला शिक्षा देईल आणि केला तर आपल्याला माफ झालं. मग आपण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे आहे नाही. तर त्यांनी मग काय, त्यांनी सेना अधिकाऱ्यांनी असा विचार केला की आपण तथागताचा दृष्टी संघात प्रवेश केला तर या समस्येतून सुटता येईल. मग त्यांनी काय केलं की आपण आता तिकडे जाऊ नये इकडे जाऊ नये, आपण काय करू, भगवान बुद्धाच्या भिक्षू संघामध्ये चाललेलो. अशा पद्धतीने त्यांनी विचार केला आणि त्यांनी विचार केल्यानंतर ते सेनाधिकारी भिक्षूकडे गेले आणि त्यांनी प्रवचितीची याचना केली. भिक्षूंनी त्यांना प्रवचना व उपसंपदा दिली आणि सेना अधिकारी सैन्यातून लुप्त झाले. अशा पद्धतीने सेना अधिकारी काय झाले, लुप्त झाले. आता सेना अधिकारी कुठे दिसना, तेव्हा सेनापतीने सैनिकांना विचारले, सेना अधिकारी दिसत नाही, कुठे गेले, तर त्यांनी सांगितले की ते सेनापती महाशय, सेना अधिकारी भिक्षू वृत्तीची अंगीकारले झाल्याने ते भिक्षू बनलेले आहेत, असं ते सेनापतीने सांगितलं. अशा पण सेनापती ऐकल्यानंतर सेनापती संतप्त झाला, तो रागावला आणि तो राजसैनिकाच्या भिक्षू प्रवेशाची कशी देऊ शकतात अशा पद्धतीने त्याने म्हटलं. आणि अशा पद्धतीने म्हटल्यानंतर घडलेली हकीकत त्याने राजाच्या कानावर जाऊन टाकली आणि राजाने न्याय अधिकाऱ्याला विचारले, महाशय, राजसेवेतील लोकांना प्रवचन देणारा कोणता शिक्षेस पात्र ठरतो ते सांगा. आता मला सांगा, त्या लोकांनी बरोबर केलं तर चुकीचं केलं? त्या लोकांनी बरोबर केलं चुकीचं केलं? त्यांना बरोबर केलं का? मला समज असतं नाही. एवढं पुस्तक संपत आहे पण अहिंसेचा सिद्धांत काय समजला नाही. अरे बरोबर केलं का त्याने? चुकीचं केलं ना. बरोबर चुकीचं केलं नाही केलं. राज्याची संरक्षण कोण करायला पाहिजे? सैनिक करायला. ते जर भिक्षू बनले तर मग राज्याचं रक्षण कोण करेल? दुसरा राजा येऊन आक्रमण करणार नाही का? मग त्याची गुलाम बनतील नाही का? आहे का नाही? अशा पद्धतीने आपल्याला समजलं पाहिजे. तर सैनिक म्हणजे असं म्हटलं नाही की तुम्ही वाईट लोकांना तुम्ही त्याचा वाईट काम करू द्या असं म्हटलं का भगवान बुद्धांनी? त्याला काहीच करू नका असं म्हटलंय का? नाही. तर अशा पद्धतीने राजाने मग चौकशी केली, न्यायाधिकाऱ्याला विचारलं की अशा पद्धतीने जर भिक्षू बनवले, सैनिक भिक्षू बनवले तर त्यांची शिक्षा काय, म्हणजे देणाऱ्याची शिक्षा काय? त्यांना आता सैनिकांना भिक्षू बनवतात, त्यांचा शिक्षा काय असेल? तर त्यांचा न्यायाधिकारीने सांगितलं की महाराज, उपाध्यायाचा शिरछेद करावा, म्हणजे ज्यांनी असा भिक्षू बनवले त्याचा शिरछेद करायचा, डोकं कापून टाकलं पाहिजे. कम वाचा म्हणणाऱ्याची जीभ फाटून टाकली पाहिजे आणि इतर सदस्याच्या अर्ध्या बडगड्या मोडून टाकल्या पाहिजे. म्हणजे फाशीच्या असतात ना, आळाबिळ मोडून टाकल्या पाहिजेत. आणि नंतर तथागत जिथे राजा तिथे तो राजा गेला आणि त्यांना अभिवादन करून ही सर्व हकीकत सांगितली. तर तो राजा भगवान बुद्धाकडे गेला, त्यांनी ही सर्व हकीकत सांगितलं. काय सांगितले? भगवान, आपण ज्ञात आहे की कित्येक राजे धम्माच्या विरोधात आहेत. हे विरोधक राजे क्षुल्लक निमित्तासाठी
भिक्खूंना छळण्यास सदैव सिद्ध आहे. जर त्यांना आढळले की सैन्य सोडून संघाचे सदस्य बनवण्यासाठी भिक्खू सैनिकांना प्रवृत्त करत आहेत तर भिक्खूचा छळ करण्यात ते कोणत्याही टोकाला जातील त्याची कल्पनाही करवत नाही. ही आपत्ती टाळावी म्हणून तथागताने योग्य ते करावे अशी विनंती केली. तर अशा पद्धतीने त्या राजाने भगवान बुद्धाला सांगितलं की आता हेच नाही तर काही काही राजे या धर्माच्या विरोधात आहेत. ते असं सांगतात की हे भिक्खू लोक आहेत सैन्यांना आपल्या भिक्खू संघामध्ये सामील करण्याची प्रवृत्त करतात. म्हणून इतर राजे लोक काय करतील, राग करतील, त्याला छळ करतील आणि मग ते आपल्या कोणत्याही टोकाला पोहोचण्याचा प्रयत्न करतील. म्हणून अशा पद्धतीने त्या राजाने सांगितलं. मग तथागताने त्याला उत्तर दिलं काय, सैनिकांनी अहिंसेच्या नावाखाली किंवा अहिंसेच्या वडगुटाचा आश्रय घेऊन आपल्या राजनिष्ठा आणि देशत्यागाचा त्याग करावा असा माझा कधी हेतू नव्हता. काय समजलं का आता? तर सैनिकांनी अहिंसेच्या नावाखाली आपला राग काही निष्ठ आहे किंवा देशभक्ती आहे याचा त्याग करण्याचा मी सांगितलेलं नाही है ना. तर अशा पद्धतीने त्यानंतर तथागताने राजसेवेतील लोकांना संघात प्रवेश न देण्याबाबत एक नियम जाहीर केला व भिक्खूंना तसे सांगितले, भिक्खू राजसेवेतील लोकांना प्रवजा देण्यात येऊ नये. जो कोणी अशा लोकांना प्रवजा देईल त्याला दुकृत्याचा गुन्हा केल्यासारखे होईल. तर भगवान बुद्धाने नियम लावला की राजसेवेमध्ये जे सैनिक अधिकारी असतील त्यांना भिक्खू बनवू नये. दुसऱ्या एका वेळी श्रमण महावीराचा अनुयायी सिंह सेनापती याने अहिंसेच्या विषयाबाबत तथागताशी वादविवाद केला. तर सिंहाने विचारले, तथागताच्या तत्वाबाबत माझ्या मनात अजून एक आशंका आहे. तथागत सांगतात तो धर्म मला यथार्थ समजावा म्हणून माझ्या मनाचे अप्रपंच दूर करण्यासाठी तथागत अनुमती देतील काय. तर तो आला, सिंह नावाचा एक राजा आला भगवान बुद्धाकडे आणि भगवान बुद्धाला म्हटलं की माझ्या मनात एक प्रश्न आहे, तो प्रश्न विचारू का, अशा पद्धतीने म्हटलं. तथागताने त्याला अनुमती दिल्यानंतर त्याने ते प्रश्न विचारला. तथागता, मी एक सैनिक आहे हे ना आणि राज्याच्या कायद्याचे पालन नीट व्हावे आणि वेळ प्रसंगी युद्धाची कारवाई करावी म्हणून मला राजाने नियुक्त केले आहे. पण दुःखितारी करुणा आणि असीम देह शिकवून देणाऱ्या तथागतांना गुन्हेगारांना शासन करणे मान्य आहे का. आणि दुसरे म्हणजे आपले घर, बायका व चीज वस्तू याचे रक्षण करण्यासाठी युद्धाचा मार्ग पत्करणे चूक आहे काय. तथागत सांगतात काय, तसे तथागत संपूर्ण आत्म समर्थनाची शिकवण देतात की जेणेकरून अत्याचार लोकांनी काही केले तरी मी सहन करावे आणि जे माझ्या मालकीचे आहे ते बळजबरीने कोणी नेत असेल तरी नेऊ द्यावे. असे सर्व संघर्ष मग ते न्याय करण्यासाठी असेल तर ते निश्चित आहे असे तथागत मानतात काय. तर हा जो सिंह नावाचा एक राजा आला होता तो भगवान बुद्धाला विचारतात मी सैनिक आहे आणि मी सैनिक असल्यानंतर माझं काम आहे युद्ध करणं. मी ते युद्ध करणं सोडून दिलं पाहिजे का. मी राजाचा अधिकारी आहे, राजाने मला एखादी काम सोपवलं नाही, युद्ध करण्यात आहे, ते युद्ध करणं सोडून दिलं पाहिजे काय. मग अशा पण युद्ध करण्याचं सोडून दिल्यानंतर माझा राजा जो आहे तो मग गुलाम झाले तो राहणार नाही, तर दुसरे लोक अत्याचार करतील, आपला राज्य दुसरे बळकावतील. अशा पद्धतीने आपण चुपचाप राहायला पाहिजे काय आहे की नाही. किंवा आपल्या पत्नी मुलं बाळ आहेत तर दुसऱ्याने येऊन अत्याचार करून आपल्यावर बळजबरी केली तर मी सुद्धा ते सहन करत राहिलं पाहिजे काय. किंवा आपली संपत्ती आहे, आपली मालमत्ता आहे, कोणी दुसरं येऊन बळजबरीनं आपले त्याच्या हक्क घालून फिरावून घेऊन जात असेल तरी मी चुपचाप पाहत राहिलं पाहिजे काय. आणि अशा पद्धतीने त्याला कोणत्याच पद्धतीचा विरोध करण्यासाठी नाही केला पाहिजे काय किंवा कोणतीही हत्या करण्याची वेळ आली तर ती नाही करायला पाहिजे काय, असं तथागताचं मत आहे काय. अशा पद्धतीने त्याने हा प्रश्न विचारला आहे ना. म्हणजे आपल्यावर कोणी जर काही प्राणहत्या केला, प्राणघाती हल्ला केला तर आपण काहीच नाही करायला पाहिजे का, चुपचाप त्याचा मार खायला पाहिजे काय, नाही म्हणता. सैनिकाचा मृत्यू झाले तर तुम्ही हो कसं म्हणलं नाही है ना. आता तथागताने त्यांना उत्तर दिलं काय आलं की जो दंडनीय आहे त्याला शासन झाले पाहिजे, ज्याने अपराध केला नाही त्याला शिक्षा झालीच पाहिजे, जो उपकारता आहे त्याला लाभ मिळाला पाहिजे, म्हणजे जो त्याने चांगलं काम केलं त्याला लाभ मिळाला पाहिजे. याचबरोबर कोणत्याही प्राणी मात्राला अपाय करू नये. उलट ज्याला प्रेमाने आदराने देणे वागतात हे आदेश परस्पर विरोधी आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रेमाने आदेशाने वागवलं पाहिजे
पण जे गुन्हेगार आहेत, जे शिक्षात पात्र आहेत, त्यांना शिक्षा ही झाली पाहिजे. कारण ज्याला कोणाला अपराधाबद्दल शासन करणे इष्ट आहे, तो न्यायाधीशाच्या द्वेषबुद्धीने सजा भोगत नसून, म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने म्हणजे एखाद्या न्याय अधिकाऱ्याने जर त्याला शिक्षा दिली असेल तर त्या न्याय अधिकाऱ्याला त्या पाप लागणार नाही. तर त्याचं पाप कोणाचं आहे? त्या कर्म करणाऱ्या व्यक्तीचा आहे. त्याने जे कर्म केलं नाही त्या कर्माचं तो फळ भोगत आहे. तो न्याय अधिकाऱ्याचा पाप लागणार नाही. तर न्यायाधिकाऱ्याने दिलेली सजा ही त्याच्या स्वतःच्या कुकर्माची असते. जेव्हा न्यायाधीश सजा देतो तेव्हा त्याच्या हृदयात देशभक्ती असता कामा नाही. तर मग हा जो न्यायाधीश आहे, जो शिक्षा देणारा व्यक्ती आहे, हा देशभक्ती करणारा नसला पाहिजे, देशबुद्धीचा नसला पाहिजे. तो काय असला पाहिजे? म्हणजे निष्पम असला पाहिजे, म्हणजे कोणत्याही बाजूचा नसला पाहिजे, है ना. तरी सुद्धा जेव्हा कुणी माणसाला देहांताची सजा मिळते तेव्हा ती त्याच्या कृकर्माचे फळ आहे असे त्याने मानले पाहिजे, म्हणजे त्याच्या कर्माचं ते फळ आहे. शिक्षेमुळे आपला आत्मा शुद्ध होणार आहे असे जेव्हा त्याला समजले तेव्हा आपल्या भोगाबद्दल शोक न करता उलट तो प्रसन्न होईल. या गोष्टी नीट समजून घेतल्या तर असे प्रत्येक येईल की तथागताने शिकवलेली अहिंसा मूलभूत होती, पण ती निरपेक्ष नव्हती. त्याची शिकवण होती की चांगल्या गोष्टीने परतफेड करून पापावर उपचार करावा, पण चांगल्या गोष्टींना विलंब करण्याचा पापाला सवय द्यावी असे त्याने कधीच मिळालेले नाही. म्हणजे चांगल्या गोष्टीचा अंगीकार करावा, पण वाईट गोष्टीला काय त्याने पुरस्कार करू नये. ते अहिंसेचे समर्थक होते, हे हिंसेचे निधक होते. पण पाप चांगल्या गोष्टीचा नाश करीत असल्यास ते टाळण्यासाठी हिंसा हा अपेक्षा उपाय असू शकेल हे त्यांनी अमान्य केले नव्हते. म्हणजे चांगला करण्यासाठी, चांगलं सिद्ध राहण्यासाठी जर हिंसा करावं लागत असेल तर करण्यात सुद्धा भगवान बुद्ध काही मान्य करत नव्हते. यावरून तथागताने एखाद्या भयंकर तत्वाची शिकवण दिली नसून ते समजून येणे आहे. टीकाकारांना मात्र त्याचा अर्थ आणि व्याप्ती समजू शकली नाही, हेच खरे आहे ना. अशा पद्धतीने टीकाकाराला त्याचा अर्थ समजलेला नाही, अहिंसेचा तत्व त्यांना समजलेला नाही. अशा पद्धतीने चुकीचा आहे. आता शिल्पचार आणि दुःख निर्मिती बाबत टीका. दुःख हे निराशाजनक आहे. दुःखाचा कपिलाने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता योग. सुरुवातीला त्याला आध्यात्मिक अर्थ होता. आता भगवान बुद्धाने दुःखाचा अर्थ सांगितला. आता भगवान बुद्ध काय करतात? कुठे गेला तर दुःख सांगतात. तर अशा पद्धतीने सुद्धा लोक काय करतात? टीका सांगतात. तुम्ही म्हणता ना की आपण तिथं जाऊन काय करू, हे नाही करायचं, ते नाही करायचं, हे दुःख आहे, ते दुःख आहे, अशा पद्धतीने म्हणतात. म्हणजे निराशावादी काय असं लोक सुद्धा म्हणू शकतात. तर अशा पद्धतीने त्याला यातना व खेद असा अर्थ प्राप्त झाला. तर दोन अर्थ एकमेकात फार भिन्न दिसते, ते निकटचे संबंध होते. अशांततेमुळे यातना व खेद निर्माण होतात. काय होते? अशांतता असली तर खेद आणि काय होते? यातना निर्माण होत असतात. लवकरच या शब्दाचा अर्थ सामाजिक व आर्थिक कारणामुळे होणाऱ्या यातना व खेद असा झाला. भगवान बुद्धाने खेद व यातना या शब्दाचा उपयोग कोणत्या अर्थी केला आहे? भगवान बुद्धाने एका प्रवचनात असे स्पष्टपणे म्हटले की दारिद्र्य हे दुःखाचे कारण आहे, यांची त्यांना पूर्ण जाणीव होती. तर भगवान बुद्धाने संपत्तीला महत्व दिलं आहे का? दिलाय. संपत्ती दुःख असं म्हटलं आहे का? अनावर आवश्यक नाही तरी संपत्ती कुमा असं म्हटलं आहे का? काय म्हटलंय? मग असं असतं तर भगवान बुद्धाने आपला हिस्सा घेतला नसता, सिद्ध नसता आहे की नाही. तर मग संपत्ती जी आहे, तर भगवान बुद्धाने असं म्हटलं नाही की तुम्ही संपत्ती कमवू नका, असं म्हटलं नाही. तर भगवान बुद्धाने म्हटलं नाही संपत्तीच्या मोहात राहू नका. पण इथं भगवान बुद्ध इथं उलटही सांगतात. काय म्हणतात? की दारिद्र्यात राहणे ही दुःख आहे. काय म्हणतात? म्हणजे संपत्ती पूर्णपणे दूर राहण्यासाठी सांगत नाही, तर पूर्णपणे संपत्तीच्या मोहात जाण्यासाठी सांगतही नाही. तर इथं भगवान बुद्ध सांगतात की काय म्हणतात की दारिद्र्यातही काय आहे? दुःख आहे. असे दारिद्र्यात हे दुःखाचे कारण आहे, त्याने पूर्णपणे जाणीव होती. तर भगवान बुद्धाला ही जाणीव होती की दारिद्र्यात काय आहे? दुःख आहे. म्हणून ते प्रवचनात म्हणतात भिक्खून या जगातील प्रचंडी माणसांना दारिद्र्य ही दुःखकारक गोष्ट वाटते का?
म्हणजे जे माणसं आहेत त्यांना दारिद्र्यात दुःख वाटते काय? तर मग काय उत्तर आहे? हो की नाही? हो आहे रे. दारिद्र्याचे काय हा दुःख आहे. आणि जेव्हा मनुष्य गरीब असतो, गरजू असतो, विपत्तीत असतो, तेव्हा तो कर्ज काढतो. है ना? जो माणूस गरीब आहे, जो माणूस आपत्तीत असतो तेव्हा त्याला काय होते? कर्ज काढतो. हे सुद्धा दुःख आहे का नाही? कर्ज घेणे सुद्धा दुःख आहे का नाही? तर कर्ज होय म्हटल्यानंतर जेव्हा तो कर्ज बाजारी होतो तो कृष्णवारी करतो, हे सुद्धा काय आहे? तो कर्ज घेतल्यानंतर त्याचं कर्ज गावते आणखी वाढत जात असते. तर हे सुद्धा काय आहे? दुःख आहे का चांगलं आहे? दुःखच आहे. तर भगवान महाराजांनी सांग खात्री नाही. जेव्हा रक्कम चुकवती करण्याचा समय येतो तेव्हा ती देत नाही. आणि म्हणून धनको त्याला तगाता लावतात. अरे जे लोक त्याला कर्ज देतात ते लोक काय करतात? त्याच्या मागं तगाता लावतात की जे आता कर्ज दे, वापस दे असं ते हेही दुःख आहे की नाही? म्हणजे कर्ज मागण्याच्या मागं जे काही तगाता लावणे हे सुद्धा दुःख आहे की नाही? तर अशा पद्धतीने भगवान त्या दृष्टीने सांगितलं. हो भगवान नक्की. तर मग तगाता लावून तो देत नाही तेव्हा मारपीट करतात. आता मारपीट केल्यानंतर हे दुःख निर्माण झालं का नाही? तर भगवान आणि मारपीट करूनही तो रक्कम देत नाही तेव्हा त्याला बांधतातही हे सुद्धा दुःख आहे का नाही? तर अशा पद्धतीने त्याला मारपीट करून सुद्धा त्याला दिलं नाही तर सुद्धा काय करतात? त्याला बांधून ठेवतात है ना? तर हे सुद्धा दुःख आहे का नाही? अशा पद्धतीने भिक्षूने म्हटलं होय भगवान. अशा तऱ्हेने भिक्षून गरिबी, कर्ज, उधारी, तगादा लावणे, मारपीट करणे आणि बंधनात पडणे हे सर्व काय ह्या तिन्ही लोकातील स्वच्छंदी माणसाची दुःखे आहे. तर अशा पद्धतीने या लोकांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने काय आहे? गरिबामध्ये दुःखी आहे. या जगात गरिबी आणि कर्ज हा फार दुःखाची गोष्ट आहे. यावरून असे ध्यानात येते की भगवान बुद्धांची दुःखाची कल्पना ही भौतिक स्वरूपाची होती. तर अशाश्वत आहे निराशेचे कारण आहे. तर जे जे निश्चित स्वरूपाचे आहे ते अशाश्वत आहे या सिद्धांतामुळे आलेल्या आरोपाचे आणखी एक कारण आहे. तर आता भगवान बुद्धाच्या सिद्धांतावरील लोकांनी काय काय आरोप केले हे लक्षात ठेवा. तो अशाश्वतवाद हे सुद्धा काय आहे? आरोप केलेला आहे. तर भगवान या सिद्धांताची सत्यता कोणीही नाकारत नाही. तर सर्व अशाश्वत आहे हे सर्वांनी मान्य केले होते. भगवान बुद्धाने सांगितलं हे सर्व अशाश्वत आहे असं भगवान बुद्धाने सांगितलं आहे. पण अशाश्वत सांगितल्यानंतर काही लोक भगवान बुद्धाच्या धर्मावरती काय करतात? टीका करतात. तर ज्याप्रमाणे सत्य हे कितीही अप्रिय असले तरी ते कथन केले पाहिजे. त्याप्रमाणे हा सिद्धांत खरा असला तरी तो जाहीर केला पाहिजे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हटलं लोकांना ते आवडो नको आवडो ते लोकांना सत्य सांगितलं पाहिजे. मग पण निराशाजनक तात्पर्य काय काढावे? जर जीव अल्पजीवी असेल तर ते अल्पजीवी असणारच त्याबद्दल कोणीही निराशा होण्याचे कारण नाही. तर माणूस कसा आहे? अल्पजीवी आहे. तर ते अल्पजीवी चांगलं पाहिजे है ना? ही फक्त दृष्टी कोणत्या भिन्नतेची बाब आहे. ब्रह्मी लोकांच्या दृष्टिकोन फारच निराळा आहे. जे ब्रह्मी लोक आहेत त्याच्या दृष्टीने कुटुंबातील कोणी निधन झाले तर ब्रह्मी लोक ती आनंदाने सोहळा साजरा करत असतात. तर ब्रह्मा लोकांचे जे लोक असतात ते काय करतात? की कोणी जर मरण पावला तर ते काय करतात? आनंद साजरा करत असतात. आणि आपण काय करत असतो? दुःख करत असतो. म्हणजे आपल्या ते काय आहे? वेगळे आहे. ज्या दिवशी निधन होते त्या दिवशी कुटुंब प्रमुख सार्वजनिक मेजवानी आयोजित करतो आणि नंतर लोकनृत्य करतो आणि मृतदेह स्मशानात नेतात आणि मृत्यू हा अप्रिय होता हे जाणून कोणी त्याची पर्वा करीत नाही. तर अशा पद्धतीने ब्रह्म लोक काय करतात? ज्या दिवशी मरण पावतात त्या दिवशी मेजवानी करतात. जसं लग्नाची मेजवानी कशी असते तशी मेजवानी ठेवतात आणि मग नाचत नाचत त्या स्मशानात त्याला घेऊन जातात, तिथं जातात वगैरे अशा पद्धतीने आणि मग तो मरण पावल्या याची कोणी पर्वा करत नाही. तर अशा पद्धतीने ही त्या ब्रह्मी लोकांची प्रवृत्ती आहे. तर शाश्वतवाद ही निराशाजनक असेल तर त्याचे कारण शाश्वता ही खरी नसताना सुद्धा ते खरी मानली गेली की होय. तर अशा पद्धतीने अशाश्वतवाद भगवान बुद्धांनी सांगतो. शाश्वतवाद म्हणजे काय? सारखं राहणे, कितीही काळ आलं तर जसा तसंच राहणे. तर असं भगवान बुद्धांनी सांगलं नाही, परिवर्तनशील म्हणून सांगलं नाही. तर भगवान बुद्धाची शिकवण ही निराशा प्रधान आहे असे आरोप म्हणून करता येत नाही. आता त्याच्यानंतर बौद्ध धर्म निराशावादी आहे का? भगवान बुद्धाचा धर्म निराशावादी आहे काय?
आशावादी आहे. तर काही लोकांचं म्हणणं आहे निराशावादी आहे. तर का म्हणणं आहे हे बघा. भगवान बुद्धाचा धम्म निराशा निर्माण करतो असा आरोप केला गेला आहे. हा आरोप केला जाण्याचे कारण प्रथम आर्य सत्य आहे जे सांगितले जाते जगात दुःख आहे. तर भगवान बुद्धांनी जे 4 आर्य सत्य सांगितलं नाही, हा 4 आर्य सत्यामध्ये पहिला आर्य सत्य सांगितलं जगात दुःख आहे. तर अशा पद्धतीने लोकांना निराश सांगितली की नाही, जगात दुःख आहे म्हणजे हसणारा व्यक्ती काय म्हणाल दुःखी होऊन जाईल का नाही. ते जगात दुःख आहे म्हटल्यानंतर तो दुःख भेटलं नाही तर तो दुःखी होऊन जाईल. म्हणून तो काय म्हणते निराशावादी आहे. जग भगवान बुद्धाचा धर्म कसा आहे निराशावादी आहे ना. तर ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. दुःखाचा उल्लेख होताच असला आरोप बौद्ध धर्मावर केला जात असतो. कार्ल मार्क्स असे म्हणाला होता जगात शोषण आहे. श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जातात आणि गरीब अधिक गरीब केले जातात आणि तरी कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. कार्ल मार्क्सचा सिद्धांत आहे कोणी असा म्हणत नाही तर तो निराशावादी आहे. पण मग भगवान बुद्धाच्या सिद्धांताबद्दल निराळा दृष्टिकोन का है ना असा प्रश्न निर्माण केला पाहिजे. असे समजते की भगवान बुद्धांनी आपल्या प्रथम वचनात म्हणाले आहे की जन्म ही दुःखद आहे, वृद्धत्व दुःखद आहे, मृत्यू हा दुःखद आहे. यामुळे कदाचित त्याच्या धर्माला निराशेचा गहीर रंग दिला गेला असला पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगणार नाही जन्मही दुःख आहे, म्हातारपणही दुःख आहे, मरणही दुःख आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी दुःख म्हटलं नाही म्हणून कदाचित तो निराशावादी आहे. म्हणजे त्या भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये दुःख सांगितलं गेलं नाही अशा पद्धतीचं कदाचित म्हणून ते या धर्माला निराशावादी समजत असतील. पण त्यांना अहंकारशास्त्र अलंकारशास्त्र अवगत आहे. ते जाणू शकतील की हा एक अतिशोक्तीचा प्रकार आहे है ना आणि परिणाम साधण्यासाठी चतुर साहित्य तो वापरतात. तर अतिशोक्ती म्हणजे काय की एखादी गोष्ट पटवून देणे है ना आणि तिला पर्याप्ती शब्द सुद्धा सांगणे. जन्म हा दुःख आहे ही अतिशोक्ती आहे. जन्म हे अतिशोक्ती आहे. जन्म दुःख म्हणजे काय आहे अतिशोक्ती आहे. अतिशोक्ती म्हणजे काय आहे ती तिला पर्यायी शब्द सुद्धा आहे. तर हे भगवान बुद्धाने एका प्रवचनाचा संदर्भ देऊन सिद्ध करता येईल ज्यात त्यांनी सांगितले आहे की मानव जन्म ही अनमोल वस्तू आहे. तर भगवान बुद्धाने दोन्ही सांगणार जन्म ही दुःख म्हटलं नाही आणि मानव जन्म ही अनमोल असंही म्हटलं आहे. म्हणजे दोन्ही बाजू सांगितलं नाही. यालाच अतिशक्ती असे पद्धतीने म्हणतात. आणि शिवाय भगवान बुद्धाने दुःखाचा नुसता उल्लेख केला असता तर हा आरोप मान्य करण्यात आला असता. पण भगवान बुद्धाच्या दुसऱ्या आर्यसत्यात दुःखाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर दिलेला आहे. दुःखाचा नाश करण्याच्या कर्तव्यावर भर देण्यासाठी त्याने दुःखाचे अस्तित्व सांगितलेले आहे. तर भगवान बुद्धाने दुःख सांगण्याचं कारण काय आहे तर दुःखाचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी दुःखाचं अस्तित्व हे सांगितलं गेलं आहे. म्हणून दुःख नाहीसे करावे या गोष्टीला भगवान बुद्धाने फार महत्व दिले आहे. कपिलाने फक्त दुःख अस्तित्व जाहीर करून त्याविषयी अधिक काही स्पष्ट सांगितले नाही. त्यांना ते काही आढळले नाही. त्याने अस्वस्थ काही केले नाही. आला म्हणूनच आला क्रमांका भगवान बुद्धाने काय केला आश्रम सोडला. कारण तिथं आला क्रमांक काय सांगलं नाही जगात दुःख आहे म्हटलं पण दुःखाचा नाश कसा करता हे सांगितलं नाही. म्हणून भगवान बुद्धांनी आलांतरामाचा काय केला आश्रम सोडून गेले. मग हा धम्म निराशावादी आहे असे म्हणण्यात येईल काय तर दुःखाचा नाश करणे जो उत्सुक आहे तो अशा गुरुवर निराशावादाचा आरोप करता येणार नाही. आता दुसरा आत्मा आणि पुनर्जन्माच्या तत्वाचे टीकाकार. आता आत्मा आणि पुनर्जन्म याच्यावरही टीकाकार लोक आहेत. तर भगवान बुद्धाने सांगितलं आत्मा नाही आणि त्यांनी सांगितला पुनर्जन्म आहे. आत्मा सांगितला नाही पण पुनर्जन्म सांगितला. म्हणून भगवान बुद्धाच्या तत्वामध्ये दोन तत्वाची शिक्षण परस्पराचे विरोधी वाटले असे टीकाकाराचे मत आहे. असे दोन परस्पर काय आहे विरोधी वड्यान आहे. आता ते म्हणाले की जर आत्माच नसेल तर पुनर्जन्म कसा आणि यात परस्पर विरोधी नाही तर आत्मा नाही तर पुनर्जन्म असू शकत नाही. तर उदाहरण सांगितलं गेलं नाही भगवान बुद्धाने आंब्याची कोय असते. कोयीतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो आणि आंब्याच्या वृक्षाला आंब्याचे फळे येतात. हा आंबा पुनर्जन्म आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं नाही की जसं बिना आत्म्याने पुनर्जन्म होतो तर काय केलं नाही आंब्याच्या कोयीचं म्हणजे बीचं उदाहरण दिलं आहे. त्याच्यातून बी निर्माण होते
झाड येते, झाडातून पुन्हा आंबा लागतो. अशा पद्धतीने आत्म्याचा काय आहे, आंब्याचा काय झाला आहे, पुनर्जन्म झाला. पण त्याला आत्मा आहे का, नाही. तर पण इथे आत्म्याचे अस्तित्व नाही, म्हणजे आत्मा नसला तरी पुनर्जन्म होत असतो. तर विनाशवादी असल्याबद्दलच्या टीका, विनाशवादी असल्याच्या बद्दलचा काय आहे, टीका. आता एकदा श्रावस्तीत जेतवनात भगवान बुद्ध वास्तव होते, तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की अरिष्ट नावाचा एक भिक्षू जो तथागताची मते नाही ती तथागताची मते असे मानत होता, आणि भगवान बुद्ध हे विनाशवादी आहेत किंवा काय हे अरिष्टाच्या त्याच्या संबंधीचा अनेक गैरमतवादी होते. तर तथागतीने हरिष्ठाला पाचारण केले आणि हरिष्ठ आला, त्याला विचारल्यावर तो गप्प बसला. तेव्हा तथागताने त्याला सांगितलं, काही श्रावण ब्राह्मण चुकीचे गैरतळ्याचे खोटेपणाचे सत्याला जुगारून विनाशवादी असल्याचा आरोप करतात आणि विच्छेदवादी प्राणीमात्राच्या समोर नाशाची शिकवण देतो असा माझ्यावर दोषारोप करतात. असा मी मुळीच नाही, माझी अशी शिकवण नाही. मी पूर्वी आणि आताही सतत सांगत आहे की दुःखाचा अस्तित्व आहे आणि अखेरही आहे. तर अशा पद्धतीने इथं सांगितलं. काय सांगितलं गेलं नाही की भगवान बुद्धाचा जो धर्म आहे तर काही लोक चुकीचा सांगत असतात. तर भगवान बुद्धाला विनाशवादी अशा पद्धतीचा काही लोकांनी प्रचार केला. आता भगवान बुद्धापर्यंत ही बातमी पोहोचली की काही भिक्षू आहेत असा चुकीचा प्रचार करतात. तेव्हा भगवान बुद्धांनी त्या भिक्षूला बोलवलं आणि भिक्षूला बोलवल्यानंतर त्याला विचारलं की मी असा उपदेश केलाय काय, असं लोकांना सांगितलंय काय. मग तो काय झाला, गप्पच राहिला, त्याने काहीच बोललेलं नाही. तेव्हा मग भगवान बुद्ध लोकांना सांगितलं की श्रमण ब्राह्मण असे काही लोक आहेत तर जे मी सांगितलेलं नाही ते सांगितले लोकांना सांगतात, आणि मग ते काय करतात, विनाशवादी असा तत्वाचा काय करतो, प्रचार करतात. तत्व सांगितलेलं आहे अशा पद्धतीचे प्रचार करतात आणि अशा पद्धतीने मला विनाशवादी असल्याचा वरती काय करतात, आरोप करतात आणि प्राणी मात्राच्या नाशाचं मला कारणीभूत ठरवण्याचा प्रयत्न करतात. तर अशा पद्धतीने मी त्यांना आता उपदेश लोकांना करत नाही, तर उलट मी लोकांना सांगतो की जगात दुःख आहे आणि त्या दुःखाचं नसते सुद्धा करता येऊ शकते. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने इथं धम्मप्रवचन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने टीका करायला भगवान बुद्धाने उत्तर आणि धम्म केला. तर आजचा भाग